तर मुंबईमध्ये बनावट पॅथॉलॉजीवरून आमदार सुनील राणे विधानसभेमध्ये आक्रमक झाले। बनावट पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट सुरू आहे आणि यामधून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर बनावट पॅथॉलॉजी विरोधात कायदा आणणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। बनावट पॅथॉलॉजीच्या विरोधामध्ये कायदा आणावा अशा प्रकारची ही मागणी होतीये आणि आमदार सुनील राणे आज विधानसभेमध्ये यावरून आक्रमक झाले। मुंबईमध्ये बनावट पॅथॉलॉजी लॅब्स आहेत आणि यावरून सुनील राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। बनावट पॅथॉलॉजी लॅबचा सगळा सुळसुळाट सुरू आहे आणि यामध्ये नागरिकांची मोठी फसवणूक होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर अशा या बनावट पॅथॉलॉजी लॅब विरोधात कायदा आणणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। संपूर्ण राज्यामध्ये या पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट झाला आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांना हा विषय गांभीर्याने घेऊन मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम किती लॅब्स आहेत, किती लॅबोरेटरीज आहेत, त्याची नोंद झाली आहे का, त्याची नोंद असताना त्याची सर्टिफिकेशन ही त्याच्या दरवाजावर, बाहेरच्या भिंतीवर लावली गेली पाहिजेत। आपण समजू शकतो की एकेका लॅबोरेटरीचे रेट्स वेगवेगळे असू शकतात, पण अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे लायसन्सच नाही आहे। या संदर्भामध्ये कायदा बनवण्याचा निश्चित करण्यात आलेला आहे। या कायद्यामध्ये शिक्षेची देखील तरतूद आहे आणि शिक्षेची तरतूद आहे कशा पद्धतीनं रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजेत, कशा पद्धतीनं सर्टिफिकेट असले पाहिजेत, असे सगळं कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे। तो कायदा शासनाच्या मंजुरीसाठी आलेला आहे। नोंदणी केल्या गेल्या पाहिजेत ही देखील सक्ती ह्या लॅबवर केली जाईल आणि नोंदणी करत असताना त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट नसतील तर त्यांची रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, हे आश्वासन सभागृहाच्या माध्यमातून मी देतो।